प्रश्न पहिला, खालीलपैकी कशामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय? ऑप्शन 1 समतापत्र, ऑप्शन 2 प्रबुद्ध भारत, ऑप्शन 3 मुकनायक, ऑप्शन 4 बहिष्कृत भारत. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 मुकनायक. प्रश्न दुसरा, आग्रा या शहराचे संस्थापक कोण होते? ऑप्शन 1 मोहम्मद तुघलक, ऑप्शन 2 सिकंदर लोदी, ऑप्शन 3 इब्राहिम लोदी, ऑप्शन 4 अल्लाउद्दीन खिलजी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 सिकंदर लोदी. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची तत्त्वे निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला होता? ऑप्शन 1 डॉक्टर झाकीर हुसेन, ऑप्शन 2 डॉक्टर DS कोठारी, ऑप्शन 3 मौलाना आझाद, ऑप्शन 4 डॉक्टर राधाकृष्णन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 डॉक्टर DS कोठारी. पानवेल संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 सांगली, ऑप्शन 2 जळगाव, ऑप्शन 3 अकोला, ऑप्शन 4 रत्नागिरी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 सांगली. देवाने माणसाला निर्माण केले नसून माणसानेच देवाला बनविले आहे, हे विधान खालीलपैकी कोणी काढले? ऑप्शन 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 2 महात्मा ज्योतिबा फुले, ऑप्शन 3 महर्षी कर्वे, ऑप्शन 4 गोपाळ गणेश आगरकर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 गोपाळ गणेश आगरकर. पुढचा प्रश्न आहे, सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? ऑप्शन 1 1.5 तास, ऑप्शन 2 3 तास, ऑप्शन 3 2 तास, ऑप्शन 4 4 तास. उत्तर आहे ऑप्शन 3 2 तास, तर सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत 2 तासांचा फरक आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी 1 लाखापेक्षा जास्त लोक ट्रेंच फीवर नावाच्या रोगाने पीडित होते. ह्या रोगाचा कारक ओळखा? ऑप्शन 1 ई कोली, ऑप्शन 2 बार्टोनेला क्विंटाणा, ऑप्शन 3 स्टाफ ऑरियस, ऑप्शन 4 क्लेबसिल्ला न्यूमोनिये. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 बार्टोनेला क्विंटाणा. टू न्यू सायन्सेस हा ग्रंथ कोणत्या महान संशोधकाने लिहिला आहे? ऑप्शन 1 गॅलिलिओ गॅलिली, ऑप्शन 2 C.V. रमण, ऑप्शन 3 थॉमस स्टार्ज, ऑप्शन 4 व्हॅसेलियस. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 गॅलिलिओ गॅलिली. पुढचा प्रश्न आहे, तुरटी खालीलपैकी कशासाठी वापरतात? ऑप्शन 1 काच आणि रंग बनविण्यासाठी, ऑप्शन 2 रक्तप्रवाह थांबविण्यासाठी, ऑप्शन 3 विद्युत विलेपनासाठी, ऑप्शन 4 शिल्प बनविण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 रक्तप्रवाह थांबविण्यासाठी, तर रक्तप्रवाह थांबविण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. भारतात सर्वप्रथम निर्गुंतवणूक मंत्रालयाची स्थापना करण्यात आली, त्यावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? ऑप्शन 1 अरुण शौरी, ऑप्शन 2 C रंगराजन, ऑप्शन 3 डॉक्टर मनमोहन सिंग, ऑप्शन 4 अटल बिहारी वाजपेयी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 अटल बिहारी वाजपेयी. विधी नियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात? ऑप्शन 1 मागणी, ऑप्शन 2 ठराव, ऑप्शन 3 विधेयक, ऑप्शन 4 नियम. उत्तर आहे ऑप्शन 3 विधेयक, तर विधी नियमासंबंधीच्या प्रस्तावाला विधेयक म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाच्या शब्दात शाळा आणि महाविद्यालयापेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील? ऑप्शन 1 महादेव गोविंद रानडे, ऑप्शन 2 बिपिनचंद्र पाल, ऑप्शन 3 लालबहादूर शास्त्री, ऑप्शन 4 लोकमान्य टिळक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 महादेव गोविंद रानडे.
पुढील व्यक्तींपैकी कोणती व्यक्ती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांना दारुगोळा आणि बंदुकीच्या कारखान्याचा नकाशा करून देणारी यांत्रिकी अभियंता होती? ऑप्शन 1 रामचंद्र गोखले, ऑप्शन 2 गजानन रघुनाथ पाठक, ऑप्शन 3 नरसिंह चिंतामण केळकर, ऑप्शन 4 भालचंद्र केतकर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 भालचंद्र केतकर. मसाल्यांची राणी असे कोणाला म्हटले जाते? ऑप्शन 1 दालचिनी, ऑप्शन 2 विलायची, ऑप्शन 3 लवंग, ऑप्शन 4 काळी मिरी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 विलायची. तर वेलचीला मसाल्यांची राणी असे म्हटले जाते. वेलचीला इलत्तारी किंवा इलायची म्हणूनही ओळखले जाते. वेलची ही झिंगीबेरेसी कुटुंबातील वनस्पती आहे. वेलची ही एक उंच उष्णकटिबंधीय बारमाही वनस्पती आहे. भारतीय चलनावरील नोटेवर एकूण किती भाषा लिहिलेल्या आहेत? ऑप्शन 1 9 भाषा, ऑप्शन 2 12 भाषा, ऑप्शन 3 15 भाषा, ऑप्शन 4 21 भाषा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 15 भाषा. तर भारतीय चलनी नोटांवर एकूण 15 भाषा लिहिलेल्या असतात. या भाषांचा पॅनेल नोटेच्या उलट बाजूला असतो. या भाषांमध्ये आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू यांचा समावेश होतो. भारतीय चलनावर हिंदी आणि इंग्रजी भाषेचाही समावेश असतो. या दोन्ही भाषांचा मजकूर नोटांवर मोठ्या अक्षरात लिहिलेला असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.